शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BASF कंपनीच्या सरकाडीस प्लस या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला कुठल्या नवीन बुरशीनाशकाविषयी जर का माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर शेतकरी मित्रांनो, BASF ही एक जगातील नामवंत कंपनी आहे व त्यांच्या स्पेशल टेक्नॉलॉजीमुळे तसेच त्यांचे जे काही प्रोडक्ट आहे एकदम दमदार प्रोडक्ट आहेत व त्याच्या लाखो शेतकरी बांधव आपला विविध रोग व कीड नियंत्रणासाठी वापर करत आहे. तर त्यातीलच आज आपण एक नवीनच म्हणजे सरकाडीस प्लस या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सरकाडीस या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, BASF कंपनीच्या सरकाडीस प्लस या बुरशीनाशकात आपल्याला 2 घटक हे पाहावयास मिळतात. त्याच्यामध्ये फ्लुक्झापायरॉक्झॅड हे 75 ग्रॅम प्रति लिटर, तसेच डायफेनकोनाझोल हे 50 ग्रॅम प्रति लिटर हे आपल्याला सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, याची जर का मोड ऑफ ॲक्शन बघितली तर याच्यामधील जो काही घटक आहे फ्लुक्झापायरॉक्झॅड हे बुरशींच्या मायटोकॉन्ड्रियल शोषणात अडथळा आणते. त्यामुळे बुरशींचे जे काही ऊर्जा स्रोत आहेत तर हे नष्ट होतात. त्यामुळे बुरशींच्या शोषण प्रक्रियेत अडथळा आणून हे त्या ठिकाणी बुरशींची वाढ थांबवून बुरशींना मारत असते. त्याचप्रमाणे डायफेनकोनाझोल हे एक अंतर्प्रवाही बुरशीनाशक आहे व बुरशींच्या पडद्या निर्मितीवर व्यत्यय आणून बुरशींच्या पेशींवर हल्ला करून हे बुरशींना मारत असते. तसेच याच्यामध्ये आपल्याला ॲक्रोपॅटल ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते, म्हणजे मुळापासून ते शेंड्यांपर्यंत आपल्याला संपूर्ण संरक्षण करते. त्याच पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते, म्हणजे बुरशी कुठेही लपून बसलेली असेल तर त्या ठिकाणी पोहोचून हे बुरशींना त्या ठिकाणी मारत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक जबरदस्त असं बुरशीनाशक आहे व आपल्याला विविध बुरशीजन्य रोगांपासून आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करत असते तर द्राक्षावरील भुरी, मिरची पिकावरील अँथ्रॅकनोज तसेच भुरी व टोमॅटो पिकावरील भुरी व काकडी या पिकावरती लवकर येणारा करपा व पानांवरील ठिपके, तर अशा विविध बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण त्या ठिकाणी सरकाडीस प्लस हे देत असते. तर सरकाडीस प्लस आपल्याला करपा, भुरी तसेच पानांवरील ठिपके अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण एकरी 320 मिली प्रति एकर याचे प्रमाण आपण घेऊ शकतो. तसेच 200 लिटर पाण्यासाठी आपण 320 मिली फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच प्रति लिटर पाण्यासाठी आपण 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी फवारणीसाठी हे घेऊ शकतो. तसंच याचा वापर आपण भाजीपाला तसेच फळवर्गीय पिकामध्ये आपण फवारणीसाठी करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे, म्हणजे फवारणी केल्यावर 2 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळून जात असतात. तसेच शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे व बुरशींवर आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण देत असते. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार आपण जर वापर केला तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण BASF कंपनीच्या सरकाडीस प्लस या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.